रायगड जिल्ह्यात सावरोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परिवर्तन विकास आघाडीचे जिल्हा परिषद गटातून संतोष बैलमारे विजयी झाले, तर सावरोली पंचायत समिती गणातून प्रमिला पाटील या विजयी झाल्यात। अजित पवार यांचे दुःखद निधन झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व परिवर्तन विकास आघाडी यांनी कोणताही जल्लोष केला नाही। आज जो विजय आहे मी माझे नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना समर्पित करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खलापूर तालुक्यामध्ये एक सीट निवडून आलेली आहे। निश्चित आमचं नुकसान झालेलं आहे। माझे सहकारी श्रद्धाताई आणि संदीप मुंडे यांचा अपयश आलेला आहे, पण एक दिलाने आम्ही काम करत राहू आणि निश्चित जे काय कमी आले त्याच्यामुळे आम्हाला अपयश आले ते भरून काढू। ज्या काय तालुक्यातल्या ज्या काय समस्या असतील तटकर साहेब आणि सुधाभाऊंच्या साथीने आदिताईंच्या मार्गदर्शनाखाली विकास कामं जे थांबलेले आहेत त्या सर्व विकास कामांना मी प्राधान्य देऊन जे काय कामगारांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याचं काम करेन। निवडणुकीचा दिवस आहे आणि परिवर्तन महाविकास आघाडी जी आमची आहे, ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि इतर आमच्या बरोबरीने जे काही पक्ष होते त्या सगळ्यांची साथ सोबत आणि आमचे सगळेच नेते, मग आमचे नितीनजी सावंत असतील, त्याचप्रमाणे आमचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे उत्तम काका भोईर असतील आणि आमची सगळीच मंडळी जी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सगळेच निष्ठावान शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे सगळेच नेते आणि प्रत्येक म्हणजे एकंदरीत 7 ज्या ग्रामपंचायती होत्या त्या 7 ग्रामपंचायतीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि सगळेच जो जनसमुदाय आमच्या बरोबर होता, बरोबरीने प्रचाराला होता, कारण त्यांना कुठेतरी एक आशा होती की काम करणारा उमेदवार जर असेल तर निश्चित परिवर्तन घडेल आणि म्हणूनच परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून परिवर्तन करण्याची संधी सगळ्याच मतदारांनी आम्हाला दिलेली आहे। प्रथम तर मी सगळ्याच जे मतदार आहेत ज्यांनी मला मतदार रूपी आशीर्वाद दिलेत आणि त्यांच्याचमुळे आज खऱ्या अर्थानं मी इथे निवडून आलेली आहे आणि निश्चित जी कामं असतील किंवा वाड्या वस्त्यांवर असलेले जे प्रश्न असतील, गरजा असतील त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।